सावी जा बोल त्याच्या संग आणि त्याला म्हणावं नको ती गोष्ट डोसक्यात धरू नका. आता कोणी काय बी बोललं तर आपल्या अंगाला भोक थोडीच पडतायत. एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं म्हणून. आम्ही सांगायला गेलो तर तो ऐकणार नाही. तुझं ऐक सांग त्याला. वय आणि वाईस त्याच्या कलानं घे, नाहीतर आमचा राग तुझ्यावर काढायचा. जा, नाहीतर एक काम कर, आता काही बोलूच नकस. थोडा वेळ जाऊ दे, त्याचा राग शांत होईल, मग बोल. हा होय, आता काय बोलाय गेलं की भडकलती. मागणच बोल. अरे आपली जात काय पात काय विसरलास वाटतं. ब्राह्मण नसून सुद्धा ब्राह्मणांच्या वरातीत सामील होण्याची हिंमतच कशी झाली तुझी. लायकी नसताना भलतीच हिंमत दाखवलीस की रे. या शूद्रांना सवयच आहे नको तिकडे जायचं आणि सगळं काही पाठवून टाकायचं. झट, झट, झट. अजून राग गेला नाही वाटतं. वाईस जीवन घ्या. दुपारच्याला बी काही खाल्लं नाही. घ्या. नको आहे मला काही. भूक मेली माझी. हवं अन्नावर राग काढू नका. या समध्यातनं उभं राहायचं तर अंगात ताकद न गवय. 2 घास पोटात गेले म्हणजे बरं वाटत. घ्या. मगाशी सगळे बोलत होते तेव्हा तू काहीच बोलली नाहीस. का नाही बोललीस? तेव्हा बोलून उपयोग नव्हता ठावत मला. तुम्ही शांत झाल्यावर बोलायचं म्हणून नाही बोलले. वय ना, मग आत्ता बोल. हे बघा, जे झालं ते काय चांगलं झालं नाही. तुमच्या संगच नवं, पुन्हा संग व्हाया न ग असं. पर जे हाय ते हाय, त्याला कोण काय करणार. वर्षानुवर्ष लोक समजा सहन करत आल्या, मोर बी सहन करत्या. हे समजा कुणी बदलायचं. काय झालं? मला काय करायचं आहे ते माझ्या लक्षात आलं. म्हणजे काय करणार आहात? इतके दिवस माझ्या लक्षात येत नव्हतं का मी काय करायचं आहे, पण आता माझ्या लक्षात आलं. सावित्री, समाजाचं कल्याण होणं हे सगळ्यात महत्वाचं. पण त्याकरता लोकांना शिकवायला हवं. त्यांना चूक काय बरोबर काय हे लक्षात यायला हवं. जसं माझ्या लक्षात आलंय तसं सगळ्यांच्या लक्षात यायला हवं. वय. आणि समधी जर तुमच्यासारखा विचार करायला लागली तर मग समजा संपलंच की. लोकांनी समजल काय चूक काय बराबर, आणि मग चुकीची गोष्ट होणारच नाही. वय. आणि त्याकरता काय करायला हवं हे माझ्या नीट ध्यानात आलेलं आहे. सावित्री ज्योती सावित्री ज्योती सावित्री ज्योती सावित्री ज्योती सावित्री आव सावित्री ज्योती. सावित्री, हत्यारं कुठं आहेत? हत्यारं कुठं आहेत सावित्री?
अवा 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 सावी अगं काय झालं? माई हे हत्यार घेऊन चाललेत. काय? अवा ए राजा, अरे काय करतोयस? हत्यार घेऊन कुठे चाललास? अरे काय बोलतोय आम्ही? ज्योती, अरे काय झालंय? उगा रागाच्या भरात काय ते करू नका बाबा. अबा, ज्योती ऐक. अबा, थांबा. अरे ज्योती, अरे ज्योती, ऐक काय की. करतेस तू? या ज्योती. ज्योती माझी आण आहे तुला. काही चुकीचं केलंस तर बघ. काय झालंय सांगा की एकटा. अवा एवढं समधी विचारत्यात. वाईस काय तर बोला. ज्योती, अरे जे झालं ते झालं. लय मनावर घेऊ नकस. ही शस्त्र घेऊन मी कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मग नेमकं मनात तरी काय आहे तुझ्या? मी लढणारच आहे, पण आता ह्या शस्त्रांनी नाही. समाजाचं कल्याण करणं हेच माझं ध्येय आहे. आपल्या देशाला राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यापेक्षा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणं जास्त गरजेचं आहे. इथून पुढं तोच माझा मार्ग आणि तेच माझं ध्येय. एवढ्या दिवसात तेवढं समजायला लागलंय की मला. काय समजायला लागले? मी आले व ते ठाव होतं ना व. मुद्दाम लक्ष नाही असं दावतंय. मला काही समजत नाही का काय? अरे वा, ध्यानात आलं की तुझ्या. मला वाटलं समजायचं नाही. बरीच हुशार आहेस की. मग बायको कुणाची आहे? बर आवरा पाठदिशी. आबांचं आणि भाऊजींचं आवरून झालंय. आबांना सांग मी आज शेतावर येणार नाही. का? आणि मग शेतावर नाही जायचं तर हे आवरून कुठं निघालात? लिजिट सरांकडे जायचंय. म्हणजे काल तुम्ही जे म्हणला का समाजाचा उद्धार करायचं ठरवलंय ते असंच नव्हतं तर. मला वाटलं रागाच्या भरात काय तर ठरवलं का काय? नाही नाही, शांतपणे विचार करून ठरवलंय. जे इतके दिवस विचार डोक्यात होतेच, फक्त नीट नेमकी दिशा मिळत नव्हती. आणखी एक डाव विचार करा. तुम्ही जे काय ठरवलंय ते साधन आहे. यात मोर गेलं का काय बी झालं तरी माग येता यायचं नाही. मग विरोध होऊ दे नाही तर काय बी होऊन दे. नाही, आता अजिबात मागे यायचं नाही. तुकोबा काय म्हणतात? फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, परिणामाचा गजर सोडू नये. तसं मी पण ठरवलंय. परिणामाचा विचार करायचा नाही. हे काय होईल ते होईल, पाहून घेऊ. मनापासून ठरवलंय ना व. समजा चांगलंच होईल. आपण ज्योतीला भेटायला जायला हवं. अरे पण कोणत्या तोंडाने समोर जाणार आहोत त्याच्या?
काल आपण मित्र म्हणून त्याच्यासोबत उभे असणे अपेक्षित होते. त्यावेळी आपले चुकले, आपण काही करू शकलो नाही. पण आता जर आपण काही केले नाही ना, तर ज्योतीसारखा चांगला एक मित्र आपण गमावून बसू. सदा म्हणतो ते अगदी बरोबर आहे. आपण त्याला भेटणं गरजेचं आहे. अरे मलाही त्याला भेटावेसे वाटते, नाही असे नाही. मग पण खरे सांगू का, एकदम कसे तरीच होते. काल मी पाहत होतो त्याला, काय अवस्था झाली होती त्याची. ही नाही, सारी सारी माझी चूक आहे. मला कळायला हवे होते की इतर सगळे त्याच्याशी कसे वागतील. मीच मूर्खपणा केला. पण म्हणून न बोलणे उचित ठरले असते का? आपला जीवलग मित्र आहे ज्योती, त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट कशी पूर्ण होऊ शकते आपली? आता त्या विषयावर चर्चा करून काही होणार आहे का? आपण त्याला लवकरात लवकर भेटणे गरजेचे आहे, एवढे खरे. बरोबर आहे. मी लढणारच आहे, पण आता ह्या शस्त्रांनी नाही. समाजाचं कल्याण करणं हेच माझं ध्येय. इथून पुढं तोच माझा मार्ग आणि तेच माझं ध्येय. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग ज्योती. कसं काय आलास? पुस्तकं द्यायची होती. बरा आहेस ना? आय फील समथिंग स्ट्रॉंग. तुझा चेहऱ्यावर दिसतंय. होय सर. असा संताप आला होता ना, पण सखाच्या सासरकडचे लोक होते म्हणून मी काही बोललो नाही. तू चांगलं केलं. परांजपेच्या घरच्यांचा मान ठेवून काही बोलला नाही. जर तू बोलला असता तर परांजपेच्या लग्नाला प्रॉब्लेम झाली असती. होय सर. एकतर सखानं मला मित्र म्हणून मान देऊन बोलवलं होतं. माझ्यामुळं त्या लग्नाला गालबोट लागल्याचं मलाच आवडलं नसतं. बरोबर. तू एका वेळी शांत राहू शकतो, पण प्रत्येक वेळी नाही. मला माहिती आहे तुला तुझ्या रागावर कंट्रोल नाही. होय सर. पण मग मी काय केलं पाहिजे सर? तू काहीही करू शकतोस हे माझं पहिल्यापासून मत आहे. आज जे घडलं ते पुन्हा घडू नये असं वाटत असेल तर तुला विचार करावा लागेल. हे सर्व तू बदलू शकतोस. कसं? एकदा पुनर्विचार कर. मी समजलो नाही सर. पुन्हा विचार करू म्हणजे? तू सरकारी नोकरी कर, त्यामुळे तुला मान मिळेल. तुझे सगळे प्रश्न सुटतील. बघ एकदा विचार करून. आबा, केशव भट. संकेत संकेत असतात हो गोपू भट. राम राम भट. राम राम. काय गोविंदा, शेतावर वाटतं वयजी. आज धाकटा दिसत नाही. केशव भट, अहो धाकट्याला इतर बरीच कामे असतात हो. लोकांच्या लग्न कार्याला उपस्थित राहायचे असते. लोकांच्या घरात काय चालले आहे, धर्मात काय चालले आहे यावर ध्यान ठेवायचे असते हो. हे विसरूनच गेलो मी. बरे झाले आठवण करून दिलीत. लय वेळ झालाय. जाऊया काय? लय कामं पडलेत. हो पडणारच. आता मजूर तुमच्या शेतात कामाला येतच नाहीत म्हटल्यावर तुमच्यावर कामाचा भार पडणारच. मी सांगितले होते तुम्हास, ऐकला नाहीत तुम्ही. जो त्या शिक्षण घेऊ देऊ नका, शाळेत जाऊ देऊ नका, अनर्थ होईल. पण तुम्ही ऐकला नाहीत. भोगा आता. आपल्या लोकांचे हेच असते हो. एखाद्याने काहीतरी चांगले सांगितले तर त्यात त्याचा स्वार्थ कसा लपला आहे, त्याचा छुपा हेतू कसा आहे असे वाटते यांना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. यांनाही तसेच वाटलेले असणार. म्हणजे समजा वाटले नसेल तरी जो त्यांना पटवून देईलच.
की केशव भट स्वतःचा फायदा करतायत, स्वतःचे घर भरतायत, वगैरे वगैरे वगैरे. असो, ऐकायचे आणि दुःख व्यक्त करून पुढे निघून जायचे. दुसरे आपण काय करू शकतो? आपण खूप काही करू शकतो गोपू भट. पण यांनी ऐकायला हवे ना. अहो तुम्ही सांगा की काय करायचं आहे. आता तू विचारतोच आहेस म्हणून सांगतो गोविंदा, म्हणजे तुझ्या काळजीपोटीच. पण हे शेवटचे. हो, म्हणजे आता जर का तू माझे ऐकले नाहीस तर मग कठीण आहे तुमचे. संकेत ओळखायला शिक. ज्योतीच्या उद्धटपणामुळे तुमच्या कुटुंबाची दुरावस्था झालेली आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही काळजी घेता येईल. त्याच्यावर नियंत्रण ठेव. त्याला चुकीचे निर्णय घेऊ देऊ नकोस. आणि हे जर का झाले नाही तर तुमच्या कुटुंबाची आणखी दुरावस्था होईल, दुर्दशा होईल. मी सांगतो ते नीट ध्यानात ठेव गोविंदा. कारण मी जे काही बोलतो ते होतेच. केशव भटाची वाणी म्हणजे ब्रह्मवाणी. चला येतो आम्ही. गोपू भट चला, खूप कामं पडली. हो तर चला. सावी, ज्योतीच्या मनात नेमकं काय चाललंय ग? काही नाही. का व? नाही, मला काहीतरी विचित्रच वाटायला लागलंय. त्याचं राग समजू शकते म्या. कारण लहानपणापासून लय कष्ट करून त्यानं स्वतःला इथवर आणलंय. पण रागाच्या भरात काही येडवाकडं पाऊल तर नाही ना उचलायचं ते. नाही नाही, असं काही करणार नाहीत ते. उलट आता जे काय करत्याल ते समजा चांगलंच करत्याल. वय, तू म्हणतेस तसंच व्हावं बाय. माझा ज्योती लय गुणाचा आहे बघ, पण रागावर त्याचा ताबा नाही. म्हणून मला लय काळजी वाटते बघ त्याची. लहानपणापासूनच ज्योती कुणीतरी मोठा माणूस व्हावा अशी माझी इच्छा होती. मला सारखं वाटायचं ज्योती स्वतःच्या हिमतीवर मोठा साहेब होणार आहे. समध्यासनीच वाटायचं आणि अजून बी वाटतंय. वय, म्हणूनच मी काय म्हणते, जर ज्योतीनं मनावर घेऊन ती सरकारी नोकरी धरली तर बोलणाऱ्याची तोंड बी बंद होत्याल, वय का नाही? तुमचं बराबर आहे, पर ते काय सरकारी नोकरी करत्याल असं मला वाटत नाही. आणि त्यांच्या मनात काय चाललंय ते बी मला ठाव आहे. अगं, त्यानं शेतावर काम करणं चांगलंच आहे, पण सरकारी नोकरीला का नाही म्हणतोय हेच काय समजना झालंय बघ मला. माई, अव सरकारी नोकरी करून त्या त्या गोऱ्या सरकारला मदत करायची नाही त्यासनी. हा, असं आहे वय. पर त्याच्या मनात नेमकं काय चालू आहे? तुला काय बोलला का त्यो? नाही, म्हणजे अजून काही ठरलं नाही. विचार चालू आहे. ठरलं का सांगत्याल? मग मला बी सांग, तो काय म्हणतोय ते. काय आहे ना व, उगा काही चुकीचं पाऊल उचलाय ना ग. तुम्ही काळजी करत बसू नका. आता जे काय होईल ते समजा चांगलंच होईल बघा. वय, चांगलंच व्हाया पाहिजे.
आणि तू आहे म्हणल्यावर मला त्याची काळजी नाही बघ. तू ध्यान देशील त्याच्याकडे.